नमस्कार. गंगापुत्र भीष्म देखील आपल्या कर्माच्या परिणामापासून वाचू शकले नाही आणि आजकालच्या माणसांना वाटतं की गंगेत स्नान केलं की आपले सर्व पाप धुवून निघतील. पण इथे साक्षात देवी गंगा मैया यांचे पुत्र म्हणजे साक्षात देवाचे अवतार असलेले भीष्मपुत्र यांना देखील आपल्या वाईट कर्माच्या परिणामापासून ते वाचू शकले नाही. तर आपण साधारण मनुष्य आहोत, तर आपण कसं काय विचार करा, त्यांना जर चुकले नाही तर आपल्याला आपल्या कर्मापासून कसं काय मुक्तता मिळेल. आणि लोकांना वाटतं गंगेत स्नान केलं की सगळे पाप धुवून निघतात. बरोबर आहे की नाही? तुम्हाला पटतं का? असं होऊ शकतं का? नाही.